बाळांनो, आज आपण काय करणार आहोत? तिसरा धडा बघणार आहोत. तिसऱ्या धड्याचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. In this inheritance and variation, we are going to have in the last lecture, that is color blindness. आपण X linked किंवा सेक्स लिंकचं एक एक्झाम्पल बघितलं होतं, कलर ब्लाइंडनेस. आणि ह्या वेळेला आपण बघणार हेमोफिलिया. आता हेमोफिलिया म्हणजे नेमकं काय आहे हे आपण आजच्या लेक्चरला बघणार. इन द लास्ट लेक्चर व्हॉट वी हॅव सीन, that is a color blindness example of X linked or sex linked inheritance. Now today what is the hemophilia? Hemophilia, or it is also called as bleeder's disease. Now this hemophilia, you are going to have the two words, hemophilia. आता हेमोफिलिया, इट इज अ टू वर्ड्स. हे दोन शब्द आहेत, हिमो आणि फिलिया. हिमो मीन्स ब्लड. हिमोचा अर्थ काय? ब्लड. रक्तगटाला आपण हिमो म्हणतो. अँड द फिलिया इज द रिडक्शन, reduced or decreased. So blood, it is going to be decreased in this hemophilia, and if it is a decreasing in the hemophilia, so what is going to be happen? And it is a continuous flow of the blood. Blood काय होतं? कंटिन्यू फ्लो होत असतो. मग त्याला आपण नाव दिलेलं आहे हेमोफिलिया किंवा ब्लीडर्स. ब्लीडर्स म्हणजे वाणी. रक्त कंटिन्युअस थोडंसं सुद्धा कापलं आपल्या बोटाला किंवा अजून कुठल्याही भागाला कट झालं तर ते एकदम बंद व्हायला पाहिजे. समजा आपण इथं हा फिंगर घेतला आणि इथं कट केलं तर इथून जे ब्लड येणार आहे तर हे काय झालं पाहिजे? हळद किंवा आपण काही अँटीसेप्टिक क्रीम लावली की हा ब्लड काय झाला पाहिजे? स्टॉप झाला पाहिजे कम्प्लिटली. इथं ह्या बोटावरती अजिबात रक्त दिसता कामा नये. when we stop. समजा तो हेमोफिलिया नसेल तर हे जे रक्त आहे बोटातनं किंवा अजून कुठं लागलं तर हे कंटिन्यू असतं आणि कंटिन्युअस असतं. आणि ज्याला ते थांबतं त्याला आपण म्हणतो क्लॉट्स. बंद होतं किंवा क्लॉटिंग हे सिस्टम हा एकदम थोडा स्लो असतो किंवा एकदम कंटिन्यू असतो. दॅट टाइम इट इज गोइंग टू बी कॉल्ड ॲज अ हेमोफिलिया. हेमोफिलियाचा अर्थ तुमच्या लक्षात येतोय? हेमोचा अर्थ आहे ब्लड, फिलिया डिक्रीज, कमी होणे, रक्तगट एकदम, कारण कंटिन्यू फ्लो झाला की आपल्या शरीरातलं रक्त काय होणार आहे? कमी होणार आहे. मग त्याच्यासाठी मी एक एक्झाम्पल दिलं की आपण बोटाला कट केला तर आपल्या बोटातून रक्त येतं. मग ते रक्त काय होतं? 1-2 मिनिटांनी थांबलं पाहिजे, क्लॉट झालं पाहिजे. पण ते क्लॉट होत नाही, ते सारखं वाहतच राहतं किंवा हळूहळू स्लोली काही 3 तासानं 4 बोट कापलं की कसं 15-20 मिनिटात ते बंद होतं. पण तसं होत नाही. का कारण असं? बिकॉज ऑफ द हेमोफिलिया. आता हे झालं तुमचं हेमोफिलिया. आता हा हेमोफिलिया कोणी डिस्कवर केला? हू हॅज डिस्कवर्ड दिस हेमोफिलिया? This hemophilia was discovered by the scientist Professor John Oates. प्राध्यापक आहे जॉन ओट. इन 1803 1803 साली, in 1803 John Oates discovered the hemophilia, and this hemophilia it is called as royal, मला आपण काय म्हणतो? रॉयल डिझीज. आता याला रॉयल डिझीज का म्हणतो तर इट इज फाउंड इन द क्वीन विक्टोरिया. विक्टोरिया जी राणी होती त्याच्यामध्ये आपल्याला हा डिझीज दिसलेला होता, म्हणून ह्याला आपण म्हणतो रॉयल डिझीज. अँड दिस क्वीन विक्टोरिया वॉज द कॅरियर. ती कॅरियर होती, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे हिमोफिलिया. नाउ व्हॉट डू यू मीन बाय दिस हिमोफिलिया? द हेरिडिटरी ब्लड डिझीज. आता एक उदाहरण घेतलं की तुम्हाला बाकीचे पॉईंट्स लक्षात येतील. तर यासाठी आपण थोडंसं पॉईंट्स आधी घ्यायच्या आधी थोडंसं मी एक्सप्लेनेशन. हेरिडिटरी म्हणजे कॅरेक्टर्स ट्रान्सफरिंग फ्रॉम वन जनरेशन टू अनदर. समजा मी कॅरियर आहे तर माझ्या मुलामध्ये काय
होणार आहे किंवा ग्रँडसनमध्ये तर वी हॅव दॅट सन विल हॅव द हेमोफिलिया. मग द हेरिडिटरी ब्लड डिझीज इज फेलिंग टू क्लॉट. मी मगाशीच सांगितलेलं आहे तो काय होतोय, फेल टू क्लॉट अँड क्लॉट्स व्हेरी स्लोली. बोट कापल्यानंतर क्लॉटिंग सिस्टम ही होत नाही, झाली तरी ती खूप कमी होते, स्लो असते. मग कशामुळे तर बिकॉज ऑफ ब्लड डिझीज. का होतं असं तर त्या ब्लडमध्ये डिझीज आहे. द पर्सन विच इज अ कॅरियर हॅविंग द रिसेसिव्ह जीन, यात काय आहे, रिसेसिव्ह जीन फॉर हेमोफिलिया हॅज डेफिशियन्सी फॉर क्लॉटिंग फॅक्टर. समजा रक्तातला एखादा आजार असेल तर काय होतं तर तो क्लॉटिंग फॅक्टर काय करतो, डेफिशियन्सी असते, म्हणजे कमतरता असते त्या फॅक्टरची. आता आपण दरवेळेला बघितलेलं आहे की वी हॅव द क्रोमोझोम. It has the two arms X and Y. This arm is called as non-homologous region. या आमला आपण काय म्हणतो, नॉन होमोलोगस रिजन. हे दोन्ही एकसारखे असल्यामुळे आपण म्हणतो होमोलोगस रिजन. And this is the centromere. आता मेल स्ट्रक्चर सेम असं फिमेलमध्ये असतो. त्यात एक्स डबल असल्यामुळे तर डबल डोस आहे, आपण एक्स लिंकमध्ये बघितलेला आहे. मग आता ह्या हेमोफिलियामध्ये वी हॅव द 22 पेअर्स ऑफ द ऑटोझोमल अँड द दिस सेक्स क्रोमोझोम. आता हा जो क्रोमोझोम आहे इन दिस नॉन होमोलोगस क्रोमोझोम इट कन्सिस्ट ऑफ एन जीन that is DNA factor and this factor number that is factor number 8 and factor number 9 ह्या जीन मध्ये जो ब्लड क्लॉटिंग साठी आपल्याला रक्त कापलं किंवा थांबलं तर 8 आणि 9 हा जो फॅक्टर आहे तो इफेक्ट करतो. तो 8 आणि 9 फॅक्टर असेल तर आपलं रक्त पटकन थांबतं. पण ज्याला डेफिशियन्सी असेल या जीनमध्ये तर 8 आणि 9 फॅक्टर जो आहे इट हॅव द डेफिशियन्सी अँड देअर इज अ थोडंसंही कट झालं की देअर इज अ कंटिन्युअस ब्लिडिंग. त्याला आपण काय म्हणतो, कंटिन्युअस ब्लिडिंग. मगाशीच मी तुम्हाला हे कॅरेक्टर सांगितलं होतं. बोट एक छोटंसं बोटाचा भाग काढून की आपण त्याला कट केलं की त्याच्यातनं रक्त बाहेर येतं आणि त्या क्लॉटिंग काय झालं पाहिजे, अँटीबायोटिक्स आपण लावलं की थांबलं पाहिजे. पण ते थांबत नाही. का थांबत नाही तर हा नॉन होमोलोगस रिजनमध्ये जो फॅक्टर आहे जे आपलं रक्तगट थांबवतं तो आहे 8 आणि 9, 8 and 9. अँड दिस डेफिशियन्सी ऑफ दिस फॅक्टर, डेफिशियन्सी ऑफ दिस फॅक्टर, या फॅक्टरची काय असते, डेफिशियन्सी असते विच इज हॅविंग द ब्लड डिसीज. ज्यांच्यात रक्ताचा आजार असेल तर ह्या फॅक्टरची काय असणार आहे, डेफिशियन्सी असणार आहे. अँड देअरफॉर सो इट इज कॉल्ड ॲज ब्लीडर्स डिझीज. त्याला आपण काय म्हणतो, ब्लीडर्स डिझीज. मग असं जे असेल हा फॅक्टर डेफिशियन्सी असेल तर काय होणार आहे, ब्लीडर डिझीज. त्याला आपण काय म्हणतो, ब्लीडर डिझीज किंवा त्याला आपण हिमोफिलिया म्हणतो. आता मागच्या वेळेला जसं कलर ब्लाइंडनेसचं कॅरेक्टर होतं हे नॉन होमोलोगस आहे त्यामुळे हा जो नॉर्मल आहे, नॉर्मल क्लॉटिंग काय असणार आहे, नॉर्मल क्लॉटिंग काय असणार आहे, डॉमिनंट असणार आहे. आणि हिमोफिलिया असेल तर तो रिसेसिव्ह असणार आहे. डॉमिनंट काय, डॉमिनंट आणि रिसेसिव्ह कुठं असणार आहे, नॉन होमोलोगस रिजनमध्ये इथं असणार आहे. म्हणजे ह्या आर्ममध्ये इथं आणि इथं तुमचा डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. का तर XX मेलमध्ये आहे, हा क्रोमोझोम मेलमध्ये असतो आणि इथं फिमेलमध्ये असतो XX आणि मेलमध्ये XY असतो. तर मग ह्याच्यात हे काय असतं, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह दोन्ही कॅरेक्टर्स असतात. पण वायमध्ये हा जो वाय कॅरेक्टर आहे इट इज टोटली ॲबसेंट. ह्याच्यातला जो जीन आहे हा टोटली, अलिन्स आर टोटली ॲबसेंट इन
वाय क्रोमोझोम. हे आपण कलर ब्लाइंडनेसला सेम कॅरेक्टर वी हॅव सीन that on non-homologous region dominant and recessive characters are present on X chromosome. मग तो मेल असो किंवा फीमेल असो, X क्रोमोझोम वरती काय असणार आहे, डॉमिनंट अँड रिसेसिव्ह कॅरेक्टर. ऑन Y इट इज टोटली ॲब्सेंट. म्हणून इथं मी ते कॅरेक्टर टाकलेले आहे. नॉन होमोलॉगस मध्ये इट इज प्रेझेंट अँड अलिन्स आर ॲब्सेंट इन Y chromosome. Now what is the genotype for the normal clotting of blood? Genotype of normal clotting of blood is X capital H. जसं आपण कलर ब्लाइंडनेसला काय सांगितलं होतं की जो काही स्ट्रक्चर असेल कॅपिटल मधला तो Xच्या वरती लिहायचा, कधी Xच्या समोर लिहायचं नाही. असं तो वरती लिहायचा आहे. X H कॅपिटल आहे तो नॉर्मल साठी आहे. आणि हिमोफिलिया असेल तर काय असणार आहे, X स्मॉल h. हा जीनोटाइप लक्षात ठेवायचा. आता एक चार्ट मी इथं काढलेला आहे, त्यात मी सेक्स घेतलेले आहे, काल पण घेतलं होतं, मेल फीमेल, नॉर्मल X H. इथं C होता, आता हिमोफिलिया ब्लडचं घेतोय म्हणून या हिमोफिलियाचा H घेतलेला आहे. नॉर्मल हा मेल आहे म्हणून वाय क्रोमोझोम्स आहेत. हिमोफिलिया असेल तर स्मॉल h, त्यात कॅरियर मेलमध्ये येत नाही कारण तो X लिंक्ड आहे, त्यामुळे तो कॅरियर कशा दिसणार आहे आपल्याला, फीमेलमध्ये दिसणार आहे. फीमेल कॅपिटल H X H S H X स्मॉल h X स्मॉल h. इन द हिमोफिलिक कॅरियर X कॅपिटल H X स्मॉल h. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे मी खाली त्या चार्टला नाव दिलं आहे, जीनोटाइप्स ऑफ नॉर्मल हिमोफिलिक इंडिव्हिज्युअल्स. मग तो कॅरियर असो, हा आपण चार्ट रिप्रेझेंट केलेला आहे. आता एक आपण काय करूया, क्रॉस करूया जसं कलर ब्लाइंडनेसला केलं होतं. तर नेमकं काय होतंय, व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आता पॅरेंट्सनी काय घेतलेले बघा, हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फीमेल. आता ह्याचं आपण काय काढणार आहोत, जीनोटाइप. सेम व्हॉट वी हॅव सीन इन द मेंडल. हिमोफिलिक मेल, हिमोफिलिक मेल काय आहे, X स्मॉल h आणि Y. X स्मॉल h आणि Y. बघा मी H वर लिहिलेले आहे. नॉर्मल फीमेल काय आहे, X कॅपिटल H X कॅपिटल H. Next part, what we have to do, we have to take out the gametes. जे मेंढ्याने केले ते कुठेही बदल करू नका. तुम्हाला हा क्रॉस करताना कुठेही अवघड जाणार नाही. तुम्ही तिथे बदल केला तर तुम्हाला खूप अवघड जाईल. आता गॅमेट्स काढताना हे हेट्रोझायगस आहे, मग इथं आपण काय लिहितोय, X स्मॉल h आणि Y. आता नॉर्मल फीमेल मध्ये गॅमेट्स होमोझायगस आहे म्हणून मी आता एकच लिहिते, X कॅपिटल H. आता ह्याचा क्रॉस करूया आणि F1 काढूया. व्हॉट इज द F1. F1 काय येणार आहे ते बघूया. हा मेल ह्याच्याशी क्रॉस करूया तर काय येणार आहे, डॉमिनंट कॅरेक्टर इज एक्सप्रेसिंग फर्स्ट X capital H X small h. Next we are going to have next cross with this X capital H आणि Y. आता X H X small h म्हणजे हे ऑलरेडी फीमेल आहे, पण हा फीमेल काय आहे, कॅरियर आहे. दिस इज द
कॅरियर फिमेल. आता इथं काय आहे, नॉर्मल मेल. नॉर्मल मेल किंवा कॅरियर फिमेल. आता F1 हा पॅरेंट आहे, तर हा आपण फिमेलला काय म्हणू शकतो, डॉटर, कॅरियर डॉटर. कॅरियर डॉटर अँड नॉर्मल सन. कॅरियर डॉटर आहे आणि नॉर्मल सन आहे. आता ह्याच्यात रेशो किती आला, रेशो इज 50% and here it is 50%. म्हणजे कालच्या सारखाच कलर ब्लाइंडनेसचा जसा रेशो होता 50-50%, तसंच ह्याच्यात सुद्धा 50% रेशो आलेला आहे. फिमेल इज द कॅरियर, मेल इज नॉट अ कॅरियर, इट इज अ नॉर्मल, दॅन इट इज अ हिमोफिलिक. म्हणजे कॅरियर असेल क्वीन विक्टोरिया, पण पुढच्या पिढीमध्ये काय घडलं असेल क्वीन विक्टोरियाच्या फॅमिलीमध्ये, समजा हे कॅरियर आहे, तर आता नेमकं काय घडलेलं आहे ते आपण बघूया. बहुतेकून हा तुमच्या क्रॉस लक्षात आला असेल. पॅरेंटने काय घेतलेलं आहे, हिमोफिलिक मेल घेतलेला आहे, म्हणजे इट इज हॅव्हिंग द रिसेसिव्ह कॅरेक्टर. हिमोफिलियाचा डिझीज एक्सवर आहे, कारण तो एक्स लिंक्ड आहे, म्हणून तो एक्सवरच दाखवला जाणार आहे. नॉर्मल फिमेल घेतलेला आहे, म्हणजे त्या लेडीजला काहीही कॅरियर नाही आहे, एकदम नॉर्मल आहे, ब्लड डिझीज कुठलाही नाही, तर कट काय झालं तरी ते नॉर्मल असणार आहे. मग त्यांचे गॅमेट्स काढले आणि प्लॉट केलं तर आपल्याला काय दिसतंय की त्यांच्या मुलांमध्ये 50% मुली काय आहेत, कॅरियर आहेत, आणि 50% मुलं पूर्ण नॉर्मल आहे. म्हणजे मुलं सगळी नॉर्मल निघणार आहे आणि मुली काय निघणार आहे, कॅरियर निघणार. आता आपण पुढचा क्रॉस करून घेऊया, तर त्याच्यात काय होते ते बघूया. आता चेंज करूया. आता आपण काय करूया, कॅरियर फिमेल घेऊया. कॅरियर फिमेल. कॅरियर फिमेल घेतला आणि काय घ्यायचा, नॉर्मल मेल. आधी नॉर्मल फिमेल होता, आता आपण नॉर्मल मेल घेतलेला आहे. व्हॉट विल द जीनोटाइप, द जीनोटाइप काय येणार आहे, जीनोटाइप कॅरियर फिमेल X कैपिटल H, X स्मॉल h. नॉर्मल X कैपिटल H आणि Y. दिस आर द गॅमेट्स फ्रॉम द नॉर्मल मेल. हा चार्ट काढला की तुम्हाला इथं जीनोटाइप लिहायला खूप सोपं जातं. आता याचं आपण काय करायचं आहे, वी आर गोइंग टू हॅव द गॅमेट्स. What will the gametes? X, H, X, small h. आता दोन्हीकडे हेट्रोझायगस आहे कंडिशन. होमोझायगस असला तरी इथं कॅरियर असल्यामुळे आपल्याला तो दोन्ही लिहायचे. X कॅपिटल H आणि याचा गॅमेट Y. Now we have the cross. For this parent carrier, first F1 generation, what we will have, this XH is going to cross with this. What will be the X, H, X, H. Next cross with this X, H and Y.
डॉमिनंट कॅरेक्टर फर्स्ट, देन रिसेसिव्ह. स्मॉल h हा काय आपला रिसेसिव्ह आहे, त्यामुळे आपण काय लिहितोय हिमोफिलिया नंतर लिहितोय. x स्मॉल h and y. आता इथं तुम्हाला परत वेगवेगळे रेशो दिसत आहेत. आता x h h, what this daughter is? It is normal or carrier? It is a normal daughter. Now this is normal son. हा काय कॅपिटल H आणि स्मॉल h, that is a carrier daughter. आणि this is the hemophilic, काय येणार आहे hemophilic male or son. hemophilic son. आता बघा कॅरियर आहे तरी काय झालेलं आहे, हु इज इफेक्टेड, सन इज इफेक्टेड. म्हणजे काय होतंय बघा, द कॅरेक्टर इज ट्रान्सफरिंग फ्रॉम पॅरेंट्स टू इज ग्रँडसन बाय डॉटर इज कॉल्ड एज क्रिस क्रॉस. आपण कालही बघितलं होतं, व्हॉट डू यू मीन बाय द क्रिस क्रॉस. क्रिस क्रॉस काय आहे, तर क्रिस क्रॉस अर्थ आहे पॅरेंट आहे, आजोबा आहे, त्यांच्यातून त्यांच्या मुलीमध्ये गेलाय कॅरियर फिमेल, आणि त्या फिमेल मधनं कुठं गेलेला आहे ग्रँडसन मध्ये. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज क्रिस क्रॉस. हे आपण कलर ब्लाइंडनेसलाही बघितलं होतं, इट इज कम्प्लिटली लिंक्ड विथ द एक्स कॅरेक्टर. हा कशाशी रिलेटेड आहे, एक्स, आणि दुसरा वाय क्रोमोझोम आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आणि दुसरं नाव आहे त्याला आपण क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. बिकॉज क्रिस क्रॉस का म्हणतोय, तर बिकॉज द कॅरेक्टर or it is inheritance of the character from parents to grandson by his daughter. वडिलांकडनं नातवामध्ये, कुणाच्या साह्याने जाते नातवामध्ये, मुलीच्या साह्याने, म्हणून ह्याला आपण म्हणतो क्रिस क्रॉस. सो टुडे वी हॅव सीन द चार्ट ऑफ अ हिमोफिलिया ऑफ ब्लीडर डिझीज. आता हा जो डिझीज आपण आज बघितला, ह्याचा प्रश्न कम्प्लीटली तुम्हाला प्रत्येकाला नीटला येतं, CETला येतं आणि बोर्डाला येतं. मग जसं कलर ब्लाइंडनेसचं तुम्ही केलेलं आहे त्याच पद्धतीने ह्याचेही प्रश्न तुम्हाला करायचे. आता हा चार्ट दिला जाईल आणि तर ब्लँक असेल, हा ब्लँक असेल. आता तुम्हाला सांगितलं एक्स, राईट द एक्स. हा डॅश असेल, राईट एक्स अँड वाय, एका मार्काला घेऊ शकतो. वाय हिमोफिलिया इज कॉल्ड एज अ ब्लीडर डिझीज. त्याला ब्लीडर डिझीज का म्हणतो, बिकॉज इट हॅज द, if it is an injury, it is have the continuous bleeding. Therefore, it is having the deficiency of factor number 8 and 9. 8व्या आणि 9व्याला काय असतं, तो फॅक्टर डेफिशियन्सी असतो, म्हणून तो आजार होतो. म्हणजे इथं आपल्याला किती टक्के मिळालं बघा, सगळे 25% कलर ब्लाइंडनेससाठी 25%. आणि हे कॅरेक्टर कशाने ट्रान्सफर होतं, एक्स लिंक, म्हणून आपण म्हणतो एक्स लिंक डिझीज किंवा सेक्स लिंक इनहेरिटन्स. मग ह्या चार्टच्या खाली तुम्ही लिहू शकता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स आणि ब्रॅकेटमध्ये हिमोफिलिया.
फक्त इथं एच काढला आणि कॅपिटल सी आणि इथं स्मॉल सी केला की तुमचा कलर ब्लाइंड होतो. मी कालच्याच लेक्चरला हे दोन्ही कंटिन्यू करू शकले असते पण कन्फ्युजन झालं असतं कारण दोन्हीचेही मेथड वेगवेगळे आहे. तो काय आहे तर तो कलरमधला डिफरन्शिएशन आहे आणि हा रक्तातला डिफरन्शिएशन आहे. रक्तात आपल्या डेफिशियन्सी असते त्यामुळे हा आजार होतो आणि हा क्वचितच होतो, प्रत्येकाला होईल असं नाही. आणि हा जास्त करून मुलांमध्येच होतो, मुलींमध्ये होत नाही. मुलगी नेहमी काय असते कॅरियर असते आणि हे म्हणून पहिल्यांदा फाईंड झालेलं आहे क्वीन व्हिक्टोरियामध्ये, म्हणून ह्याला आपण म्हणतो रॉयल डिझीज. आजच्या लेक्चरला एवढंच. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा टॉपिक बघायचा आहे, दुसरा व्हायलिनचा कॅरेक्टर आपण बघूया. थँक्यू व्हेरी मच.